आणि आता पाहणार आहोत 100 गावं 100 बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजपासून 2 दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत। संध्याकाळी 5 वाजता ते विमानाने अयोध्येसाठी रवाना होतील। राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येला गेले असून त्यांच्यासोबत मुख्यमंत्री रामलल्लाचं दर्शन घेतील। कृषी मंत्री अब्दुल सत्तार अयोध्येला जाणार नसल्याची माहिती स्वतः सत्तार यांनी दिलेली आहे। जालन्यामध्ये त्यांनी याबाबत वक्तव्य केलंय। रविवारी मतदारसंघात कार्यक्रम असल्याने अयोध्येला जात नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्यावरून टीका केली होती। त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तर दिलं। आदित्यांचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून मी काम करतोय असं एकनाथ शिंदे म्हणाले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीला टोला लगावलाय। दिल्लीला जाऊन कडक सिंग बनलं तर काही मिळत नाही असं ते म्हणाले। कल्याणमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलमान खानच्या चित्रपटातील डायलॉग मारला। यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। कोल्हापूरच्या आजरा शहरात शुक्रवारी संध्याकाळी अचानक दमदार पावसाने हजेरी लावली। पावसामुळे येथील आठवडी बाजारात एकच तारांबळ उडाली। सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सर्वत्र पाणी झाल्याने व्यापाऱ्यांच्या मालाचं नुकसान झालं। कोल्हापुरात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। या पावसामुळे ऊस उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय, तर दाजीपूर अभयारण्य परिसरात गारपीट झाल्याचं पाहायला मिळालं। बुलढाण्यात अवकाळी पावसानं थैमान घातलंय। लोखंडा गावात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या घरावरील छप्परं उडालेली आहेत। अंबिकापूर गावात भिंत कोसळून चिमुकलीचा मृत्यू झालाय, तर पळशी गावात वीज कोसळून 8 बकऱ्या ठार झाल्यात। सावंतवाडीतील आंबोली चौकुळ गेळे या परिसरात पावसाच्या सरी कोसळलेल्या आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, तर उकाड्यानं हैराण झालेल्यांना दिलासा मिळालेला आहे। दुसरीकडे अवकाळी पावसामुळे आंबा आणि काजू या फळबागांचं नुकसान होण्याची भीती आहे। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीबाबत मदतीचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं वक्तव्य कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलेलं आहे। 6 महिन्यात 5व्यांदा अवकाळी पाऊस झाला असून प्रत्येक ठिकाणचे नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील असं आश्वासन देखील त्यांनी दिलं। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हाहाकार माजवला आणि वादळाचा तडाखा बसून गावातील विजेचे लोखंडी पोल वाकून गेलेत, तर घरावरील पत्रे देखील उडालेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या पहिल्या पावसानं उरलेलं पीक देखील जमीनदोस्त झालेलं आहे। सटाण्यापाठोपाठ बागलाण तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला। यावेळी पोल्ट्री फार्म जमीनदोस्त होऊन काही कोंबड्यांचा मृत्यू झालाय, तर काही घरांची पडझड देखील झाल्यानं मोठं नुकसान झालंय। मुक्ताईनगर तालुक्यातील रामगड परिसरात अवकाळी पाऊस सुरू असताना वीज कोसळून 9 शेळ्या ठार झालेल्या आहेत। यावेळी गुराखी किरकोळ जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले। पावसामुळे अकोल्यापासून जवळ शेत शिवारात मेंढपाळांनी आसरा घेतला। यावेळी वीज कोसळून पुंडलिक माने या व्यक्तीचा मृत्यू झाला असून 10 मेंढ्या देखील मृत्युमुखी पडल्यात। नाशिकच्या सुरगाणा तालुक्याच्या ठाणपाडा इथे 52 जणांना अन्नातून विषबाधा झालेली आहे। यातील 2 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे, तर उर्वरित लोकांवर सुरगाणा इथल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। शिर्डी विमानतळावर आजपासून नाईट लँडिंग सुविधेला सुरुवात होणार असून दिल्लीहून पहिलं विमान शिर्डी विमानतळावर दाखल होणार आहे। या विमानतळाला साई भक्तांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय। हिंदुत्वाचे पाईक असाल तर भारतीय जनता पार्टीचं नावच बदला असं आव्हान सुषमा अंधारे यांनी भाजपला दिलंय। यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून देखील टीका केली। मुदत संपल्यानं कोरोना लसीचे 8000 डोस वाया गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। परिणामी पालिकेच्या लसीकरण केंद्रांवरील लसीकरण ठप्प पडणार असल्याचं चित्र आहे। एकीकडे डोस उपलब्ध होत नसताना पालिका आणि राज्य सरकार यांच्या दुर्लक्षामुळेच हजारो डोस वाया गेल्याचं बोललं जातं। मुंबई महानगरपालिकेच्या 8 उपनगरीय रुग्णालयांचा विस्तार आणि 2 नव्या रुग्णालयांमुळे पालिकेची आरोग्य सेवा बळकट होणार असून बेडची संख्या 2500 वाढून 6000 जाणार आहे। यामध्ये अद्ययावत सुविधा असणाऱ्या 1100 सुपर स्पेशालिटी बेडचा देखील समावेश आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट H3N2चे 11 रुग्ण आढळून आलेले आहेत। जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांची पत्नी दोघंही पॉझिटिव्ह आले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलेलं आहे। गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन व्हेरिएंट चे रुग्ण आढळून आलेले आहेत। सांगलीतील कुरपळमध्ये हनुमान यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली। यावेळी भर पावसात रंगलेल्या कुस्ती सामन्यात भारत केसरी सिकंदर शेखनं इराणच्या अली मेहरीला चितपट केलं।
बुलढाणा जिल्ह्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं राजकारण तापताना पाहायला मिळतंय। ठाकरे गटाचे तब्बल 6 अर्ज बाद झाल्यानं खळबळ उडाली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे बाद अर्जांमध्ये ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांचा सुद्धा अर्ज आहे। जिल्ह्यात विरोधकांना संपवण्यासाठी यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। भारतामध्ये ठिकठिकाणी 3800 पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याचं भारतीय वन्यजीव संस्थेनं अलीकडेच केलेल्या व्याघ्र गणनेत आढळून आलेलं आहे। गेल्या वर्षी वाघांची संख्या सुमारे 3700 इतकी होती। कर्नाटक आणि मध्य प्रदेशात सर्वाधिक पट्टेरी वाघ आढळल्याचं भारतीय वन्यजीव संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले। मुंबई महापालिकेनं अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आणि यानुसार मुंबईमध्ये 216 अतिधोकादायक इमारती असून सर्वाधिक इमारती या पश्चिम उपनगरातील आहेत। पावसाळ्यामध्ये इमारत कोसळण्याच्या घटना रोखण्यासाठी पालिकेकडून इमारतींचा सर्व्हे करण्यात आला आणि ही धक्कादायक आकडेवारी समोर आली। देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। हार्बर रेल्वेवर कुर्ला वाशी अपडाऊन मार्ग तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव ब्लॉक असणार आहे। दरम्यान मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर उद्या ब्लॉक नाहीये। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील मुख्य आकर्षणाचा भाग म्हणजे 21 किलोमीटर लांबीचा वांद्रे कुर्ला संकुल ते शीळफाटा बोगदा। या बोगद्याच्या कामासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आलेल्या आहेत। 21 किलोमीटर लांबीच्या बोगद्यापैकी ठाणे खाडीतून जाणारा 7 किलोमीटर लांबीचा बोगदा देशातील पहिला समुद्राखालील बोगदा ठरणार आहे। दहिसर अंधेरी पश्चिम मेट्रो 2 आणि दहिसर गुंदवली मेट्रो 7 ला मुंबईकरांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। गेल्या वर्षभरात या मार्गांवर 2 कोटी मुंबईकरांनी प्रवास केलाय। दररोज सुमारे 1,60,000 जण इथून प्रवास करत असल्याचं MMRDAनं सांगितलंय। पश्चिम रेल्वेवरील लोकल मेल एक्सप्रेस आणि विशेष रेल्वेमध्ये 2022-23 या वर्षात विना तिकीट प्रवास करणाऱ्या 25,63,000 प्रवाशांकडून 170.35 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे। यापैकी 43 कोटी 7 लाख रुपयांचा दंड मुंबई विभागातील प्रवाशांकडून वसूल करण्यात आलाय। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। मुंबईमध्ये नवे 3 उड्डाणपूल लवकरच सुरू होणार आहेत। या 3 उड्डाणपुलांचं MMRDAनं नियोजन केलेलं आहे। त्यामुळे चेंबूर येथील छेडानगर जंक्शन येथील अत्यंत वर्दळीच्या मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास या पुलांमुळे मदत होणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं मालमत्ता करावरील सवलत जाहीर केलेली आहे। यात महिलांना 30%, दिव्यांगांसाठी 50% तर माजी सैनिकांसाठी 100% सवलत असणार आहे। 30 जूनपर्यंत कर भरून लाभार्थ्यांना या सवलतीचा लाभ घेता येणार आहे। नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारी संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनी स्थलांतरित करणं आणि देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे मंगळवारी आणि संध्याकाळी देखील कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। त्यामुळे शहरातील नागरिकांना 2 दिवस पाण्याचा जपून वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं। कृषी विभागामार्फत राज्यांतर्गत पीक स्पर्धा रब्बी हंगाम 2021 मध्ये घेण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये जळगाव जिल्ह्यातील 2 शेतकऱ्यांची राज्य स्तरावर तर 5 शेतकऱ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली। सिंधुदुर्गमध्ये डीएड धारकांचं उपोषण सुरू आहे। भरती प्रक्रियेमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात दीपक केसरकर यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। मात्र चर्चेतून तोडगा न निघाल्यानं डीएड धारक उपोषणावर ठाम राहिले। अहमदनगरमध्ये धावत्या लोकलमधून तरुण पडल्याची घटना घडली। या घटनेमध्ये तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। जखमी तरुणाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करणं गरजेचं असताना पोलीस पंचनामा करण्यात व्यस्त होते असा आरोप केला जातोय। गोंदियामध्ये सालेकसा इथल्या टाकेझरी भागात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली। चकमकीमध्ये काही माओवादी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली। नक्षलींचं काही साहित्य देखील हस्तगत करण्यात आलं असून पोलिसांकडून सध्या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे। जळगावच्या नशिराबाद येथे द्विशतकी परंपरा असलेल्या खंडेराव महाराज यांच्या यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। या यात्रा उत्सवानिमित्त 12 गाड्या ओढण्यात आल्या तर लोकनाट्याचा कार्यक्रम देखील इथे पार पडला। भिवंडी ग्रामीण भागात आणि शहरात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आणि भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली भव्य सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली। या गौरव यात्रेमध्ये शेकडोच्या संख्येनं भाजप, शिवसेना समर्थक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमी हे सहभागी झाले होते। बदलापूरमधील डम्पिंगचा प्रश्न पेटलेला आहे। बदलापूरकरांनी उल्हासनगर आणि अंबरनाथचा कचरा बदलापूर शहरात टाकण्याला कडाडून विरोध केलाय। या डम्पिंग विरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आलं। कचऱ्याच्या गाड्या अडवून तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा बदलापूरकरांनी दिलाय। कल्याणमध्ये पोलिसांसमोर महिलांनी नग्न होत धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संजय भोसले या मोबाईल चोराला अटक करण्यासाठी गेले असता हा सर्व प्रकार घडला। दरम्यान रेल्वे पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी नग्न होणाऱ्या या महिलांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय।
मुंबईच्या दहिसरमध्ये एका बार बाहेर तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे। बारमधील 8 ते 10 कर्मचाऱ्यांनी एका ग्राहकाला लाठ्याकाठ्यांनी जबर मारहाण केली आहे। दरम्यान ही मारहाण का करण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मुंबईतल्या दादर परिसरात फेरीवाल्यांवर जवळपास रोज कारवाई होते। ही कारवाई करू नये यासाठी काही फेरीवाला संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती, पण त्यावर मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा देण्यास नकार दिलाय। फेरीवाल्यांवर कारवाई करणं थांबवण्यास सांगता येणार नाही असं कोर्टानं स्पष्ट केलंय। कोल्हापुरात मुलाच्या शिक्षणासाठी बँक शैक्षणिक कर्ज देत नसल्याच्या कारणानं शेतकऱ्यांना आत्महत्या केली आहे। या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे। पन्हाळा तालुक्यातील पिसा त्रिपाठी असं या दुर्दैवी वडिलांचं नाव आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालेगाव, मनमाड, येवला, चांदवड, नांदगाव आणि सटाण्यासह नाशिकच्या ग्रामीण भागातून शेकडो कार्यकर्ते अयोध्येला रवाना झाले। जय सियाराम, हर हर महादेव अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्या अयोध्या दौऱ्यासाठी नाशिकहून हजारो शिवसैनिक निघालेले आहेत। नाशिकच्या 13 तालुक्यातील प्रतिनिधी विशेष ट्रेननं अयोध्येला रवाना झाले। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। सोलापूरमध्ये पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे। विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला। खेड तालुक्यात 2 दिवस बैलगाडा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला। या शर्यतीमध्ये संदीप भोगसे आणि तानाजी कचाटे या घाटाचे मानकरी ठरले। मुरबाड तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेल्या केळेवाडीमध्ये जाणाऱ्या रस्त्याची अवस्था दयनीय झालेली आहे। या रस्त्यावरून जाताना आदिवासी बांधवांना मोठी कसरत करावी लागते। रत्नागिरीतल्या हर्णे प्रादेशिक नळ पाणी योजना नव्यानं सुरू करण्यात येणार आहे। यासाठी 28 कोटी रुपये मंजूर झाले असून हर्णे, पाच, पंढरी, अडखळ, शिवाजीनगर आणि पाळंदे या गावाची तहान या योजनेतून भागवली जाणार आहे। या कामाचं भूमिपूजन आमदार योगेश कदम यांच्या हस्ते पार पडलं। बदलापूरमधील डम्पिंगचा प्रश्न पेटलेला आहे। बदलापूरकरांनी उल्हासनगर आणि अंबरनाथचा कचरा बदलापूर शहरात टाकण्याला कडाडून विरोध केलाय। महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे आंदोलन करण्यात आलं। नंदुरबारमधील वाकते ते भिलभवानी दरम्यान करण्यात आलेलं रस्ता डांबरीकरणाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या रस्त्यावरून गाडी तर सोडाच, पायी चालणं देखील कठीण असल्यानं लवकरात लवकर हे काम करण्याची मागणी होतीये। ब्रेक फेल झाल्यानं एक टेम्पो विहिरीत पडल्याची घटना घडली आहे। अहमदनगर जिल्ह्यातील समृद्धी महामार्गा शेजारी हा अपघात घडला। चालकानं उडी मारल्यानं त्याचा जीव बचावलाय। सिंधुदुर्गच्या 8 तालुक्यांसाठी 3 प्रांताधिकारी आहेत। यापैकी केवळ कणकवलीचे प्रांताधिकारी सध्या कामावर रुजू आहेत, तर कुडाळ आणि सावंतवाडीतील पदं रिक्त आहेत। यामुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या वरील बाजूस राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आहेत। घाटात रखडलेल्या कामामुळे रहिवाशांना स्थलांतराच्या नोटिसा देण्यात आल्या, मात्र नोटीस घेणार नसल्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतल्यानं काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या। रायगडमधील वडमाळवाडी या आणि खैरासवाडी या 2 आदिवासी वाड्यांवर नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। डबक्यातलं अत्यंत घाण पाणी प्यावं लागते, त्यामुळे लहान मुलं आजारी पडतात आणि याबाबत तक्रार करून देखील काहीच मार्ग काढला जात नाही। चंद्रपूरच्या खुटाळा गावात मागील अनेक दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे, तर ऐन उन्हाळ्याच्या दिवसात गावात पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।